क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकमध्ये 14,65,000चा विदेशी मद्यसाठा जप्त, गुजरातच्या दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे। मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोडवरील पाठलागानंतर ब्रेझा कार पकडून तब्बल 475 बल्क लिटर म्हणजेच 2,640 मद्याच्या बाटल्या, वाहन आणि मोबाईलसह 14,65,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मखमलाबाद परिसरात सापळा रचण्यात आला होता। राहू हॉटेल सिग्नल जवळ संशयास्पद ब्रेझा कार आढळून आली। पथक जवळ जाता संशयिताने हातातील पिशव्या टाकून कारसह पळ काढला। त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने बोरगाव सीमा तपासणी नाक्याच्या पथकाच्या मदतीने वाहनाचा पाठलाग करून ते अडवले। वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला दादरा नगर हवेली आणि दमण दीव साठीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला। या प्रकरणी दीपेश कुमार शंकरभाई राठोड आणि फिलिपभाई अगरियाभाई गमित या गुजरातमधील दोघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर कारवाई निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोडपे, दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख, दुय्यम निरीक्षक भूषण वाणी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, जवान युवराज रतबेकर, राकेश पगारे, पूनम भालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोडे तसेच बोरगाव सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक संतोष पानसाड, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगर, तेजस कसबे, सुनील पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किशोर पाटील करीत आहेत। जनतेने अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीची माहिती टोल फ्री क्रमांक 1800 23 39 99 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422 001133 वर देण्याचे आवाहन विभागाने केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।